मित्रांनो पाहू शकता शहापूर महाराष्ट्र केसरी मैदानात भुंगा दाखल झालेला आहे आणि मिलनदादा सुद्धा आलेले आहेत। मित्रांनो पाहू शकता भुंगा आलाय मैदानात कराया दंगा। भुंगा दादा नमस्कार। दादा आज शहापूर केसरी मैदानात प्रथमच हा मैदान भरतोय 3 फेऱ्यांचा। तुम्ही आत्ताच आले, मला वाटतं मैदानातसुद्धा गेले नाही आणि आपला भुंगा डॉन उतरला। दादा पहिलाच प्रश्न घेईन मी, नेमकं त्या मैदानातसुद्धा मी होतो, नेमकं काय झालं होतं? तो जुगार तुटला नेमकं काय? आणि तो नवीनच जुगार होता मला वाटतं। सर्वप्रथम तर मी आपले संघटनेचे उपाध्यक्ष नंदराज शेठ यांचा जेलर एक्सपायर झाला, तुमच्या माध्यमातूनच कळाला। त्याबद्दल त्याला आमच्या सावकार ग्रुप करून आमच्या सैराट फॅन्स भुंगा फॅन्सचे कडून सगळ्यांकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो, कारण की खूप चांगला नंदी होता। नंदराज शेठचं नाव अखंड महाराष्ट्रात त्यांनी गाजवलं होतं, त्याला श्रद्धांजली अर्पित करतो। आणि काय असतं जुकाराच्या आतमध्ये तो किती कमजोर आहे ते कळून येत नाही आपल्याला। तो बाहेरून किती मजबूती दिसला असला तरी पण तो आतून आता शेवटी नशिबाच्या गोष्टी आहेत। जुकार तुटला शेवटी त्या दिवशी आम्हाला चांगलं यासाठी वाटलं, कारण की आमच्या नंदींना काही इजा नाही झाली, किरकोळ थोडी इजा झाली, पण त्याच्यामध्ये आज भुंगा आपला सुखरूप आहे, पाखरे सुखरूप आहे। दादा त्या भरपूर प्रेक्षकांची इच्छा होती की असं नको व्हायला पाहिजे, कारण हार पत्करली असती, पण हा जुकार तुटून जो भुंगा गटमधून बाहेर निघाला ते योग्य नव्हते। कारण का भरपूर जणांनी प्रश्न केला होता, त्यांची हीच प्रतिक्रिया होती, कारण का भुंगा जर असता तर फायनललाच असता। 100% सगळ्यांचं प्रेम आहे आणि काय शेवटी नशिबाच्या पुढं काय नाही, कधी कधी होतं चुका, पण अशीच तुमची साथ आणि देवाकडे तुम्ही प्रार्थना करा। येणाऱ्या प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक गोष्टीवरती आम्ही बारकाईने लक्ष देऊ, आणि छकडा असू दे, जुकार असू दे, ड्रायव्हर असू दे, म्हणजे ज्या ज्या गोष्टी त्या गोष्टी एकदम व्यवस्थित आम्ही निरखून बघू आणि मगच भुंगाला मैदानामध्ये पळवायला आणू। दादा तुमचं म्हणावं तितकं कौतुक कमी आहे। भुंगाला ते लागल्यामुळे तुम्ही बिनजोडची 2-3 चांगली मैदानं झाली पण पळवलं नाही, कारण का त्याची निगा त्याची देखभाल ही याला महत्त्व दिलं तुम्ही आणि चांगलं नियोजन आजच्या मैदानासाठी केलं। काय म्हणाल? बघा, ती सांभाळणे करणं आमचा धीरज आहे, बुवा आमची प्रणव आहे, म्हणजे आमची जी सांभाळणारी जी मंडळी आहे, शुभम आहे, परत ऋषी, अशी बरीचशी मंडळी आहे, ते त्याच्यावरती देखभाल करते आणि त्यांची सगळ्यांची मेहनत आहे, म्हणून तो पटापट जरा रिकवर झाला। आमचे पप्पू शेट आहेत, त्याचं सारखं लक्ष असतो। तर आता शेवटी आपल्याला माहिती आहे, आपला नंदी फ्रेश असला, पळण्यालायक असला तरच आपण मैदानामध्ये घेऊन येतो, आणि असं तसं वाटला का बाबा आहे आता पळण्यासारखं, म्हणून 3 फेऱ्याचं नियोजन केलं। आणि आमची लाडकी, माझी सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी जोडी होती। मी मागच्या वेळेला पण बोललो होतो, नामांकित मैदान ज्या वेळेला असेल त्यावेळेला नक्की सैराट आणि भुंगा पळवण्याचा आम्ही डिसिजन घेऊ। आणि आज आपला मुंबईमधला टॉपचं मैदान आहे, आणि मुंबईच्या मैदानामध्ये मुंबईची A1 जोडी ही पाळलीच पाहिजे, असं सुनील शेठची टीम, आमची टीमचं सगळ्यांचं म्हणणं होतं, आणि तो योग जुळून आला। आणि आज भुंगा आणि सैराट शेवटी करता करवता परमेश्वर असतो, आणि आम्ही आमचं सगळ्यांचं मत जुळलं, आणि आता येणाऱ्या लवकरच तो जोड 3 फेऱ्यामध्ये पण पळताना प्रथमच दिसेल। सगळ्यांचं प्रेम असेल तर 100% मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण ही जोडी करणार। दादा बिनजोडचा गाजवला हा कोणाला माहिती नाही, मी ज्यांना विचारू की मुंबईची A1 जोडी कोण, तर त्यांच्या तोंडात भुंगा आणि सैराट नाव येतो। जशी आता बिनजोड गाजवली, आता 3 फेऱ्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय? आहेत ना, दोन्ही जिद्दीचे आहेत, दोन्ही चांगली पळणारे नंदी आहेत। आज त्यांच्या दोघांच्या पळण्याच्या जोरावरती त्यांनी महाराष्ट्राच्या मनावरती A1 हा छाप सोडलेली आहे, त्याच्यामुळे काय नाही, ते पळतील, दोन्ही जिद्दीचे आहेत। आजारातून आता उठलेत, सैराट पण पोटामध्ये इन्फेक्शन होतं, आजारामध्ये न बिनजोड करता आम्ही 3 फेऱ्यामध्ये डायरेक्ट पळण्याचा डिसिजन घेतला। सुनील शेठ त्यांची संपूर्ण टीम दादा बोलतो आपण 3 फेरेच पळूया, आणि आम्ही डिसिजन घेऊन मैदानात घेऊन आलो। कितव्या गटात कितव्या तासाला? अजून 2-3 पावते आमच्या निघाल्यात, आता कुठल्या गटामध्ये पळवायचं, कारण की संबंध माझे जवळचे आहेत बऱ्याचशा लोकांचे, त्याच्यामुळे मला कालपासून भरपूर जणांचे फोन पण आले, तर आपण बघूया कुठल्या गटामध्ये पळवायचे, कारण की प्रत्येकाला इच्छा असते मैदानामध्ये पळायची, आणि त्यांची पण आल्यासारखा
त्यांना पण गुलाल पात्र ठरव आपण देवाकडे ही प्रार्थना करतो आणि त्यांच्या गटामध्ये आपण गाडी जो पण आपल्याला जो सविस्तर गट लागेल पण नशिबाने एवढी साथ दिली का कडेलचे सगळे गट लागलेत त्याच्यामुळे कुठल्या तरी एक कडेच्या गटाला 100% आपण पळू. दादा जुकार वगैरे काय लोखंडी वगैरे काय चेंज केले का आता तोच आहे? काहीच नाही बघा आम्ही भुंगा आणि सैराट पळते ती त्याचा लोखंडीच जुकार होता. आता शेवटी पाखऱ्या पश्चिम महाराष्ट्रामधून आला तो छकडा त्यांचा आतून कमजोर होता पण काय नाही शेवटी प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते आपले नंदी सुखरूप राहावं आणि ते चांगले तिथे पळावे आणि छकडा हे एक आपण बोलतो ना ॲक्सिडेंट आहे ही न कळत होणारी घटना आहे. दोन्ही मालकांच्या मनामध्ये नव्हतं पण ही घटना घडली पण याच्या पुढे आम्ही पुरेपूर लक्ष देण्याचा नक्की प्रयत्न करू. आज कोण ड्रायव्हर असणार आहे? आज ती A1 जोडीचा A1च ड्रायव्हर ठेवला आहे. सुट्टी मेकर पण आपले सगळे आपले मुंबईचा साथ सगळा मुंबईचाच म्हणून सगळी गोष्ट एकदा आपल्या मुंबईची आणि मुंबईचाच मैदान आनंद होईल. आणि देवाकडे हीच प्रार्थना करूया कारण ही जोडी बिनजोडून गाजवली तसंच आज कमाल करताना दिसेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता आज चान्स तर घेतलाय शेवटी बघूया नशीब. धन्यवाद दादा. दादा कसा आनंद आहे जी जोडी बिनजोड गाजवली आणि आज 3 फेऱ्यामध्ये जी सर्वांची इच्छा होती की ही जोडी 3 फेऱ्यामध्ये सुद्धा पळावा आणि तो योग आज या शहापूर केसरी महाराष्ट्र केसरी मैदानात जुळून आला. काय म्हणाल? काय नाही मी दादाचं मनापासून आभार मानेन का तर काही 3 फेऱ्याचं नियोजन होतं. दादानी मला फोन केला काल दुपारून का सुनील आपल्याला गाडी भुंगा आणि सैराट 3 फेऱ्याला पाठवते. मला म्हणजे खरं नव्हतं वाटत तर दादा बोला पावती टाका तुम्ही आपण 3 फेऱ्याला सैराट आणि भुंगा गाडी पळवायची का तर सैराट पण 15 दिवस बिमार येत होता पण दादानी ते विचार न करताना डायरेक्ट 3 फेऱ्याचा पळवायचा निर्णय घेतला. जसा बिनजोडला या A1 जोडीला घ्यास लागते तसा आता 3 फेऱ्याला घ्यास लागेल का? ही आता बघू सर्व फॅन लोकांची म्हणजे आशीर्वाद त्यांच्यावर दोघांवर असेल तर 100% ती गॅस लागणार आणि 100% गटपास होईल. दादा मैदान तुम्ही तर बघून आला असेल कारण तुम्ही आधी आले कसं वाटलं मैदान बोलण्यासाठी? मैदान चांगलं आहे चढाईचं रान आहे. आज तुम्हाला काय वाटतं म्हणजे भुंगा आणि सैराट जसा बिनजोडमध्ये कामगिरी केली तशी ह्या मैदान कारण मला प्रथम तास पलते का 3 फेऱ्याला? सैराट अगोदर 2 वेळा पडलेला आहे 3 भुंगा आणि सैराट आणि सैराट प्रथमच पळते. मग तुम्हाला काय वाटतं जसं बिनजोडमध्ये कमाल दाखवतोय जसा म्हणजे बोलतात ना, त्यांचा तालमेल जो बिनजोडला जमतो तो आज गटामध्ये जमेल का? 100% जमेल का तर त्यांचा तालमेल पण जमेल आणि आमचा कुणाल ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर सर्व सेम आहेत त्याच्यामुळे त्या तालमेल जमेल. मिलिंद दादाच्या शब्दाला काय म्हणा त्यांनी शब्द दिला होता की नक्कीच ही A1 जोडी 3 फेऱ्याला एक चांगलंसं मैदान बघू आणि त्या चांगल्याशा मैदानी जोडी पळताना दिसेल. दादाबद्दल बोलू तेवढं कमी आहेत का तर भरपूर लोकांशी बोलतात का दादा असं आहे दादा तसं आहे का तर दादाचा आणि माझा जवळचा कॉन्टॅक्ट आहे. दादाचं मन किती भोलं आहे ते मलाच माहिती आहे का तर म्हणजे सैराट एवढा बिमार होता म्हणजे एवढा कोणीच फोन करू शकत नाही. दादाचे कंटिन्यू दिवसातनं 3 फोन असायचे शेट काय चालले सैराट कसा आहे डॉक्टर काय बोलले कधी काढायचा कशी तब्येत आहे सर्व दादा दररोज विचारायचं. चला शुभेच्छा दादा तुम्हाला आणि नक्कीच आज चांगलीच गाडी पळताना दिसेल आणि प्रेक्षकांना जी A1 जोडी बिनजोड गाजवते तसे 3 फेऱ्यासुद्धा गाजवताना दिसेल. 100% गाजवेल का तर सर्व फॅन फॅमिलीचा आशीर्वाद असेल आणि तुमचा आशीर्वाद असेल यूट्यूबपर्यंत तर 100% गुलाल होता. धन्यवाद.